मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ख्रिसमस स्पेशल केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या केकला प्लम केक किंवा फ्रूट अँड नट केक असेही म्हटले जाते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एगलेस प्लम केक किंवा फ्रूट अँड नट केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी। एगलेस प्लम केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। प्लम केक बनवण्यासाठी मी इथे काही मिक्स कलर मध्ये टूटी फ्रूटी घेतलेले आहे। साधारण पाव कप टूटी फ्रूटी मी इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 चमचे काळे मनुके व गोल्डन मनुके घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे रेड कलरचे चेरीज मी कट करून घेतलेले आहे आणि खजूर मीडियम साइजचे पीसेस मध्ये कट करून घेतलेले आहे। हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही यामध्ये ब्लूबेरीज किंवा आणखी काही प्लम्सही ऍड करू शकता। त्यानंतर मी इथे अर्धा कप फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। तुम्ही रेडीमेड ऑरेंज ज्यूस ही इथे यूज करू शकता। आपण जे फ्रूट्स किंवा प्लम्स घेतलेले आहेत ते आपण या ऑरेंज ज्यूस मध्ये साधारण 1.5 ते 2 तास सोक करणार आहोत। मी इथे ऑरेंज ज्यूस वापरला आहे, तुम्ही ऐवजी ग्रेपचा ज्यूसही इथे वापरू शकता। आता हे फ्रूट्स आपल्याला ज्यूस मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून साधारण 1.5 ते 2 तास भिजत ठेवायचे आहे। आता आपण कॅरमल सिरप बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे आणि यात आपण साधारण 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे, ज्यामुळे साखर लवकर मेल्ट होईल। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। या कॅरमल सिरपमुळे केकला खूप छान कलर येतो आणि त्याचबरोबर कॅरमेलची खूप छान टेस्ट येते केकमध्ये। आणि इथे आपली साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपण थोडीशी साखर मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला स्टर नाही करायचं, आपण गॅस बारीक ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय हळूहळू ब्राउनिश कलर यायला लागलेला आहे आणि साखर कॅरमेलाइज व्हायला लागलेली आहे। तुम्ही बघू शकताय साखरेचा कलर एकदम चेंज झालेला आहे। कॅरमेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। साधारण अर्धा कप पाणी आपण इथे घालणार आहोत। हे मिश्रण खूप गरम आहे, ते हातावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही पाणी टाकताना गॅस बंदच ठेवा। त्यानंतर पुन्हा आपण गॅस चालू केलेला आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, ज्यामुळे पाण्यामध्ये कॅरमेल व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले कॅरमेल सिरप इथे तयार आहे। 2 तास झालेले आहेत आणि आपले फ्रूट्स इथे व्यवस्थित सोक झालेले आहेत। मनुकेही छान फुलून आलेले आहेत। त्याचबरोबर आपले कॅरमेल सिरपही इथे थंड झालेले आहे। मी ते एका मग मध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण केक बनवायला सुरुवात करणार आहोत। केक बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे। हे सर्व मेजरमेंट घेताना शक्यतो तुम्ही मेजरिंग कपचाच वापर करा। परफेक्ट प्रमाण वापरल्यामुळे केक अजिबात फसत नाही। त्याचबरोबर मी इथे पाव कप दूध घेतलेले आहे, पाव कप ऑइल घेतलेले आहे, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे। इथे मी मेजरमेंटसाठी अशा प्रकारे मेजरिंग स्पूनचा वापर केलेला आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। या केकमध्ये थोडेसे स्पाइसेसही वापरले जातात, त्यासाठी मी इथे लवंग, दालचिनी व जायफळची प्रत्येकी पाव चमचा पावडर घेतलेली आहे। पाव चमचा व्हॅनिला इसेन्सही आपण वापरणार आहोत। आणि नट्स मध्ये मी काही बदाम, काजू आणि पिस्ता कट करून घेतले आहे। तुम्ही आणखी यामध्ये अक्रोड किंवा आणखी काही नट्सही यूज करू शकता। सर्वात आधी मी इथे केकचे भांडे तयार करून घेतले आहे। भांड्याला पूर्णपणे बटर किंवा ऑइल लावून घ्यायचे आहे। त्यानंतर मी अशा प्रकारे बटर पेपर लावलेला आहे आणि बटर पेपरलाही आपल्याला ऑइल किंवा बटर लावून घ्यायचे आहे। आपण हा केक विदाउट ओव्हन करणार आहोत, त्यासाठी मी इथे एक मोठा कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि आता हे कुकर आपल्याला साधारण 10 मिनिटे मीडियम गॅसवर प्रीहीट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण केकचे बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये मी ऑइल घालून घेणार आहे। त्यानंतर आपण पाव कप दूधही यात घालून घेणार आहोत आणि आता विस्करच्या साहाय्याने आपल्याला दूध आणि ऑइल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण आपल्याला छान एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे। दूध आणि ऑइल छान फेटून झालेले आहे। आता आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे।
त्यामध्ये मी 1 कप मैदा, अर्धा चमचा सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, त्याचबरोबर लवंग, दालचिनी आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे, ज्यामुळे मैद्यामध्ये काही कचरा असेल किंवा गुठळ्या असतील तर त्या निघून जातील. त्याचबरोबर लवंग, दालचिनीचे काही तुकडे राहिले असतील तर तेही वेगळे होतील. आता हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. केकचे मिश्रण फेटताना किंवा मिक्स करताना शक्यतो आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहे. आता आपण थोडे थोडे कॅरमेल सिरप घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित ह्याचे एकसारखे बॅटर तयार करणार आहोत. इथे मी पूर्ण केकसाठी फक्त अर्धा कपच साखर वापरलेली आहे. आपण इथे जे फ्रुट्स वापरलेले आहेत, चेरीज, मनुके, डेट्स, त्यांचा स्वीटनेस ही केकमध्ये येणार आहे, म्हणून मी इथे अर्धाच कप साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे हनी किंवा थोडीशी पिठी साखर ॲड करू शकता. आता मी सर्व कॅरमेल सिरप यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी हे मिश्रण फेटून घेतलेले आहे. पिठाच्या अजिबात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत. आता आपण यात ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवलेले फ्रुट्स घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे आहे. मिक्स करताना पुन्हा आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे किंवा अशा प्रकारे कट अँड फोल्ड मेथडचा वापर करायचा आहे. आपले मिश्रण थोडे घट्ट वाटत आहे, त्यामुळे मगमध्ये थोडेसे कॅरमेल राहिले होते, त्यामध्ये मी थोडेसे दूध मिक्स करून घेतले आहे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. या बॅटरमध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेते आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण कट करून ठेवले होते तेही आपण यात घालून घ्यायचे आहे. त्याचबरोबर पाव चमचा व्हॅनिला एसेन्स मी ते घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला जसे हवे आहे तसे बॅटर आपले तयार झालेले आहे आणि आपला कुकरही आता प्रीहीट झालेला आहे. आता आपण हे केकचे बॅटर केकचे आपण जे भांडे तयार करून घेतले होते त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे थोडेसे मिक्स करायचे आहे आणि अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे, ज्यामुळे केकमध्ये काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि केकला एकसारखी जाळी पडेल. आता केकवर गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू, बदाम, मनुके आणि टुटी फ्रुटी घालून घेणार आहे आणि इथे आपला फ्रूट अँड नट केक बेक करण्यासाठी तयार आहे. आता आपला कुकरही प्रीहीट झालेला आहे. यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपल्याला झाकण ठेवून हा केक साधारण 40 ते 50 मिनिटे बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूयात आपला केक पूर्णपणे बेक झाला आहे की नाही. केक छान फुललेला आहे आणि अशा प्रकारे टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता. टूथपिक क्लिअर आली म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे. आणखी 1-2 ठिकाणी अशाच प्रकारे टूथपिक घालून आपल्याला केक चेक करायचा आहे. जर टूथपिक क्लिअर आली नाही तर तुम्ही तो आणखी 5 मिनिटे बेक करा आणि पुन्हा चेक करून पहा. आणि आपला एगलेस विदाऊट ओव्हन फ्रूट अँड नट किंवा क्रिसमस स्पेशल प्लम केक इथे तयार झालेला आहे. मी हा केक कुकरमध्ये बनवलेला आहे. जर तुम्हाला हा केक ओव्हनमध्ये बनवायचा असेल तर 180 डिग्री प्रीहीटेड ओव्हनमध्ये हा केक साधारण 30 ते 40 मिनिटे बेक करून घ्या. आणि अशा प्रकारे फ्रूट अँड नट केक किंवा प्लम केक नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा केक कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाही. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.